नमस्कार. मराठी मूडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला महाराष्ट्राचीच लोकसंस्कृती म्हटलं की तमाशा, वारी ह्या गोष्टी पटकन डोळ्यासमोर येतात. छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या आपण स्टॉलवरती आज भेट दिलेली आहे. त्यांनी तमाशा आणि वारी यांचं पूर्ण छायाचित्रण कव्हर केलेलं आहे. नमस्कार. आपण या दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने आमच्या स्टॉलला भेट दिली, त्याची दखल घेतली आणि ते तुम्हाला आवडलं म्हणा, त्याच्यावर पहिले आभार मानतो. आणि तमाशा आणि वारीच्या बद्दल जर बोलायचं असेल आपल्याला तर महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांना तमाशा आणि वारी ह्या लोकपरंपरेचा अभिमान आहे हे आपण जाणतो. आणि त्याच्यात तुम्ही बघू शकता की तमाशामधले इथे आता फोटो आपल्याला दिसत आहेत. तमाशामध्ये कसं झाडाखालच्या तमाशापासून ते मोठा कनत तमाशा, त्याच्यामधली डायव्हर्सिटी, विविधता आपल्याला बघायला मिळते. आणि तुम्ही इथे पाहू शकता की त्यांचं खाण्याचा विषय आहे, त्यांचं जत्रेतली सुपारी आणि तिकिटाची बारी याच्यावरच आमचं पोट असतं, असं पोटाशी संबंधित गोष्ट आहे. शिवाय ढोलकीवाला जो असतो त्याच्याबद्दल जर काही फोटो बघितलं तर आपल्या लक्षात वर्षात सुरुवातीला त्यांच्या हाताचं मध्ये काय रक्त निघतं आणि त्याचा ते कसा उपाय करतात. अगदी तांदळात भाता करणं वगैरे. अगदी विदर्भ महाराष्ट्रामधला एक महत्त्वाचा भाग आहे, तिकडे खडीगंमत तमाशा नावाने तमाशा होतो आणि त्याच्यामध्ये कलगीतुराची परंपरा अजूनही जिवंत आहे, जी पूर्वी तमाशामध्ये होती. आणि त्याच्यामध्ये लोकांनी शाहिरांना लक्षात आलं की कलगीतुरापेक्षा आपण म्हणजे कलगीतुराचं निशाण म्हणतात की भगवा आणि हिरवं असं निशाण असतं. तर आंबेडकरी विचारांचा प्रभावानंतर 65 नंतर धर्मांतरानंतर त्या शाहिरांनी निळं निशाण नावाची शाहिरी डेव्हलप केली आणि त्यातनं प्रबोधनाचं काम ते करतात. असे अनेक बदल आपल्याला बघायला मिळतात. हे तुम्ही बघा की पूर्वी तमाशामध्ये हा फोटो तुम्ही क्लोज करू शकला तर बघा की तमाशामध्ये मोठं स्टेज लागायची गरज नाही, आम्हाला काही कॉस्ट्युमची गरज नाही. मोठं अगदी साध्या सतरंजीवर पण तमाशा होईल, लहान झाडाखाली तमाशा. आणि तुम्ही बघता डिटेलमध्ये सगळ्यांना गुंगून ठेवलंय. त्यांच्या सादरीकरणाची ताकद एवढी मोठी आहे की त्यातून ते सगळ्यांना गुंगून ठेवतात. 6 ते 8 तासाचा परफॉर्मन्स आहे. हे त्यांचं अख्खं कुटुंब बरोबर असतं आणि हे महत्त्वाचं आहे की तुम्ही याच्यातली ऑडियन्स बघताय. आणि बघा, तमाशा महाराष्ट्रात जेव्हा होतो तेव्हा बऱ्याच लोकांना तमाशाबद्दल असं वाटतं की फक्त लावणीचं नृत्य म्हणजे तमाशा. तर तसं नाहीये. महाराष्ट्रातला शेतकरी 2 वेळा खाऊन हसतो, सुगीच्या वेळी आणि तमाशा पाहताना, असं उदाहरण आहे. कारण त्यामुळे हे असं असतं, सुगीला चांगलं धान्य आलं तर त्याच्या हसू बोलतं. तर असं मानलं तर स्त्रिया पण पाहतायत हे आहे. अशा प्रकारचं हे प्रदर्शन आहे. आणि आपण आता वारीकडे चक्कर मारू. महाराष्ट्रात तमाशाच्या बरोबर वारीचं प्रदर्शन जे आपण केलेलं आहे त्याचं कारणच हे की तमाशा आणि वारी या दोन्ही प्रकार महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले आहेत. आणि तमाशा आणि वारी दोन्ही असलं तरी त्या गावातले आश्रयदाते जे आहेत तमाशा आणि वारीचे, ते सगळे आश्रयदाते म्हणजे पॅट्रनेज आपण म्हणतो, ते सगळे ग्रामीण भागातलेच आहेत. आळंदीची यात्रा असो, पंढरपूरची यात्रा असो, या ठिकाणी तमाशा वारीमध्ये सगळे लोक तमाशा आणि वारीमध्ये सहभागी झालेले दिसतात. आणि तुम्ही आता हा फोटो पाहू शकता की बघा, या फोटोमध्ये आपल्याला दिसतं की आपल्या आई वडिलांची सेवा पुंडलिकांनी ज्याप्रमाणे केली त्याप्रमाणे आपल्या आई वडिलांची लोकसेवा अजूनही त्या चंद्रभागेच्या नदीमध्ये करतात. याच्यामध्ये एक सेवाभाव वृत्ती ही महत्वाची आहे ना आपल्या कुटुंबाप्रती. तुम्ही स्त्रियांचं हे हास्य दिसतंय तुम्हाला की बघा, महाराष्ट्रामधल्या कुठल्याही देशातल्या आपल्या मध्ये की सामाजिक व्यवस्था अशी होती की दलित अस्पृश्य समाज मोठा होता आणि स्त्रियांना तर त्या दलितांपेक्षा खालचं समज जायचं. पण वारीमध्ये सगळ्या संतांनी, नामदेव असतील, तुकाराम असतील, ह्या वारी परंपरेने स्त्रियांना महत्त्वाचं स्थान दिलं. त्यामुळे वारीत खूप स्त्रियांचा आभार आजही आपल्याला दिसतो. वारीत स्त्री संत पण तयार झाले. बघा, माणूस म्हणून मान नव्हता, सन्मान नव्हता, तरी संत पण त्यात होऊ शकले, कारण वारी मिळू शकले. तेव्हा वारीमध्ये बघा तुम्ही याच्यात अनेक स्त्रियांचा सहभाग, पुरुषांचे खेळ, अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गमतीशीर गोष्टी आहेत आणि चांगल्या गोष्टी आहेत ज्या आजही आपल्याला त्याच्याकडे बघता येतं आणि त्यातनं शिकता येतं. कारण आपल्याला नाहीतर समजणार नाही की आपल्याकडे काल काय होतं आणि आज काय होतं, काय अधिकार मिळाला आपल्याला, काय घडलं हे महत्वाचं आहे. आणि काय परंपरा आहे ते पण समजून घेतलं माणूस म्हणून, त्याच्यात उन्नती करता ज्या गोष्टी केल्या, इक्वॅलिटीची गोष्ट केली, समानतेची गोष्ट केली, अभिव्यक्तीची गोष्ट त्याच्यामध्ये आहे, स्त्रियांचा सहभाग आहे, जातीभेद त्यात नाहीये. जात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, तुकाराम महाराज अभंग आहे. तुम्ही हे बघू शकता की याच्यामध्ये आम्ही जात मानत नाही, आम्ही सगळे एकत्र येतो आणि विठ्ठलाकडे जातो.
असं म्हटलेलं आहे. स्त्रियांच्या सहभागाची दृश्य आहेत त्याचे सगळ्यांना आवडतात. हो. या चित्रामध्ये बऱ्याच लोकांना आपली भाऊ बहीण आजी मावशी अशी दिसतात, त्यामुळे हे चित्र खूप आवडतात लोकांना, असं माझा व्यक्तिगत मत आहे. नक्कीच. मला तुम्हाला विचारायला आवडेल, या व्यतिरिक्त तुम्ही अजून वेगवेगळ्या विषयांवरती छायाचित्रण केलेलं आहे? हा, आम्ही आता गेले 40 वर्ष करतो. तर साधारणपणे वेगळे विषय असले तरी संपूर्ण महाराष्ट्र संस्कृतीचे विषय आहेत सगळे. म्हणजे पहा, पुणेरी ब्राह्मण असेल, देवळी कोनाडा नावाचा एक माझा विषय आहे, त्याचा इब्राहिम अल्काजींच्या कलेक्शनला तो आहे. त्यानंतर कुस्तीचा आखाडा असेल, मग नंतर महाराष्ट्राचं लोक जीवनासंबंधी एक माझं पुस्तक आहे जे ग्रंथालयाने काढले. तमाशाचं पुस्तक आहे जे आता रिसेंटली प्रकाशित झाले. आपले कोकणचेच मित्र आहेत अजय कांडर, त्यांनी प्रकाशित केलंय, ते तुम्ही पहा वाटल्यास. वारीचं पुस्तक तर आधीच्या माझ्या प्रकाशकाचं आहेच. त्यामुळे हे असं आहे. आणि ह्या दिल्लीमध्ये आपल्याला हे लोकांना दाखवले, लोक येतात, पाहतात, त्याकडे बघतात. दिल्लीमध्ये महाराष्ट्रातली माणसं पण येऊन पाहतात, ते चकित होतात. त्यामुळे आपल्याला बरं वाटतं काहीतरी काम करतो. आणि अजून एक शिल्पकृती आम्ही केली, त्याचा उल्लेख करायला वेळ आहे आपल्याकडे? हो. आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही की मराठी भाषा जी आहे ती ह्या वारी परंपरेनेच निर्माण केलेली आहे. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी आणली. आणि तमाशा शब्द आहे, तो तमाशा शब्द बघा तुम्ही, तो अरबी शब्द आहे. कुस्ती आपण खेळतो तो पण अरबी शब्द आहे. उर्दू शब्द आहेत, फारसी शब्द आहेत, पगार लोकांना मिळतो, तब्येत कशी काय, असे बरेच शब्द आहेत. तर लोकच्या जीवनातले आम्ही 100 शब्द काढले जे महाराष्ट्रातल्या आजूबाजूच्या ज्या भाषा आहेत, तेलुगू, तामिळ, अगदी आसामी, ओरिसा, काश्मीर पर्यंत, या सगळ्यामध्ये समान शब्द किंवा एकमेकांची देवाण झालेले शब्द आहेत याच्यामध्ये. त्यामुळे आपल्याला मराठी भाषा ही सहिष्णुतेची भाषा पण समजली जाते. त्यामुळे आपण हे सगळे शब्द स्वीकारलेत आणि आपले शब्द पण त्यांनी स्वीकारलेत. आणि ते ज्या लोकांनी केलं वारी परंपरेने, त्या वारकऱ्यांचा प्रतीक म्हणून विठ्ठलाची कलाकृती अशी केली. ही 23-24 फूट उंच आहे.